नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। वॅक्सिन डेपोमध्ये होणारे स्मार्ट सिटी प्रकल्प करावे रद्द। दी मेंबर ऑफ वॅक्सिन डेपो ऑर्गनायझेशन बेळगावकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। प्रकल्पाच्या नावे होणाऱ्या हजारो आयुर्वेदिक झाडांची कत्तल थांबवून निसर्ग वाचवण्याची केली मागणी। बेळगावमध्ये शुक्रवारी सायंकाळी 7 पासून सोमवारी सकाळी 5 पर्यंत वीकेंड कर्फ्यू। सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत भाजीपाला किराणा आयसोलेटेड मद्य विक्री राहणार सुरू। अनावश्यक वस्तूंची खरेदी कार्यालय बंद राहणार असल्याची पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांनी दिली माहिती। आमच्या घरात भरपूर वाघ असल्याचे माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांचे स्पष्टीकरण। विरोधकांनी कोपऱ्यात बसून राजकीय जीवन संपले असे समजणारे मूर्ख। महाराष्ट्र माजी मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत माझे गॉडफादर। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांची बहुवर्षाची मागणी असलेल्या नवीन वसाहतीच्या स्वप्नांना जीव भरून बुडा अध्यक्ष झालेले तसेच 1.5 वर्षात अनेक योजना आखलेले घुळप्पा होसमनी यांना स्वपक्षातीलच पडद्यामागून बदलण्याचा कट रचल्याने वीरशैव लिंगायत समाजाकडून आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे। गेल्या 16 वर्षापासून जिल्ह्यात कोणतीही नवीन वसाहत झाली नव्हती। नवीन वसाहती निर्माण करण्यास कोरोना काळातही बेंगळूरला जाऊन नगरविकास विभाग राज्य सरकारकडून अनुमती घेऊन गरिबांना त्यांच्या दरात मिळणाऱ्या योजनांना चालना देतेवेळी स्वपक्ष भाजप नेते रिअल इस्टेट माफियांविरोधात गेले आणि त्यांची जागा बेळगाव लिंगायत समाजातील प्रभावी मंत्र्यांनी घेऊन त्यांची बदली करण्यास कट रचल्याने वीरशैव लिंगायत समाजाला डोळ्यात रुपल्यासारखे झाले आहे। नवीन लेआउट, पत्रकार, अंगविकलांग, क्रीडा कोटा, राष्ट्र आणि राज्य पुरस्कार यांना नवीन प्रकल्प योजनेसह 20-30, 30-40 साईट गोरगरिबांना देण्याची योजना आखावी। यामुळे सुमारे 25,000 नागरिकांना फायदा झाला असता आणि रिअल इस्टेट माफियांवर दबाव घालण्यास जात आहेत। सर्वांना सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या स्वप्नांचा एक प्रकल्प आहे। याची बेळगावमध्ये अंमलबजावणी करून गरिबांना देतेवेळी स्वपक्षीय तांत्रिकाचे अनुसरण केल्याने यातील भाजपमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे। बेळगाव माफियांसोबत हातमिळवणी केलेले काही भाजप नेते घुळप्पा होसमनी यांच्या विरोधात षडयंत्र करून त्यांच्या विरोधात आपले मत बदलून जिल्हा काँग्रेसच्या आहारी जात आहेत, यात शंकाच नाही। रामतीर्थनगर येथे बुडाकडून आंतरराष्ट्रीय हॉकी क्रीडांगण निर्माण करण्याची योजना आखून चालना देऊन त्या क्रीडांगणाला मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांचे नाव देण्याची इच्छा बाळगल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे प्रभावशाली लिंगायत मंत्री यांनी घुळप्पा होसमनी यांची बदली करण्यात जात असल्याने जिल्हा भाजपमध्ये उन्माद निर्माण झाला असल्याचे सत्य आहे। विधान परिषद विरोधी पक्षनेते SR पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस प्रमुखांच्या पथकाने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सभा घेऊन जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि केलेल्या उपाययोजना तसेच जिल्ह्यातील लसीकरणाच्या परिस्थितीविषयी चर्चा केली असून संपूर्ण माहिती मिळवली आहे। सभेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना विधान परिषद विरोधी पक्षनेते म्हणाले की जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीविषयी चर्चा करण्यात आली असून बेळगाव जिल्हा मोठा असल्याने कोरोना संसर्ग नियंत्रणात आला आहे। पॉझिटिव्ह दर 5% कमी झाला आहे। तिसऱ्या लाटेदरम्यान कोणती तयारी केली आहे त्याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे। केंद्र सरकार संपूर्ण देशात लसीकरण करण्यात अपयशी ठरले आहे। पंतप्रधान मोदी यांनी 195 देशांना ही लस निर्यात केली आहे। देशातच लस वापरल्यास सर्वांना ही लस मिळाली असती। देशात होणाऱ्या नुकसानीला सरकारच जबाबदार असल्याचे ते म्हणाले आहेत। यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष राजू सेठ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, नेते SR नंजयन मठसह अन्य उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव। बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीची 2 दिवसापासून दुरुस्ती काम सुरू आहे। अद्याप या वाहिनीची गळती दुरुस्ती पूर्ण झाली नसल्याचे दिसून येत आहे। बेळगावहून हिंडलगा कॅम्प कॉर्नरवर असलेल्या महात्मा गांधी सर्कलमध्ये ही गळती झाल्याने रहदारीत समस्या निर्माण झाली आहे। हिडकल व राकसकोपचे पाणी फिल्टर होऊन या जलवाहिनीतून शहराला पाणी पुरवठा केला जातो, पण अचानक पाईपलाईन गळती झाल्याने या वाहिनीतून
मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। या गळतीचा परिहार करण्यासाठी म्हणून गळती काढण्यासाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये जलवाहिनीतून पाण्याचा प्रवाह जलद गतीने आल्याने खड्डा पाण्याने भरून गेला आहे। हे पाणी काढण्यासाठी वेळ वाया जात आहे। शुक्रवारी सकाळपासून या दुरुस्ती कामात कर्मचारी आणि संबंधित अभियंता कटाक्षाने कामकाज करत असले तरी वाहणाऱ्या पाण्यामुळे वेळ वाया जात आहे। जलवाहिन्याच्या गळतीमुळे शुक्रवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे। ही गळती पूर्ण झाल्यास शहराला पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे समजते। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। सी बर्ड प्रकल्पाअंतर्गत कारवार येथे सुरू असलेल्या 21 पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नौदल प्रमुख ॲडमिरल करमवीर सिंग यांच्यासह येथील नौदल तळाला भेट दिली आहे। प्रकल्प क्षेत्र तसेच इतर ठिकाणांची संरक्षण मंत्र्यांनी हवाई पाहणी केली। नौदल तळावरील संरक्षण मंत्री तसेच ॲडमिरल सिंग यांचे व्हाईस ॲडमिरल आर हरिकुमार यांनी त्यांचे स्वागत केले आहे। शिपलिफ्ट टॉवर येथे संरक्षण मंत्र्यांना प्रकल्पाच्या कार्याची तपशीलवार माहिती देण्यात आली। संरक्षण मंत्र्यांच्या दौऱ्यात नौदल बंदरातील कामांचे परीक्षण करण्यात आले। सीबर्ड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत येथे पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे। याचबरोबर संरक्षण मंत्र्यांनी नव्याने तयार सेलर्स मॅरिड अकॉमोडेशनला भेट दिली। येथे पाण्याचा योग्य पुरवठा, घरगुती कचऱ्याची योग्य हाताळणी, ऊर्जा सुविधा तसेच पर्यावरणस्नेही घरे पुरवण्यात आली आहेत। दौऱ्यादरम्यान संरक्षण मंत्र्यांनी सीबर्ड प्रकल्पाचे कंत्राटदार, इंजिनियर तसेच अधिकारी, खलाशी, कारवार नौदल तळावरील नागरिकांसोबत संवाद साधला आहे। इसके पहले भी मैं लोग के बीच जा चुका हूं और उनके साथ मेरा इंटरेक्शन भी रहा, लेकिन प्रोजेक्ट सी बर्ड की जो हमारी विजिट रही इसके पहले मेरा क्यूरियोसिटी देखने, इसके पहले मेरा क्यूरियोसिटी देखने समझने की, और इसलिए एक बार में आनंद विक्रमादित्य पर प्राप्त हुआ था और जब हम हमारे करबीर सिंह जी साहब हेलीकॉप्टर से वापस आ रहे थे, आसमान से उन्होंने धरती पर मुझे दिखाया था कि यही कारवार है, और ऊपर से जैसा मैंने देखा था इस कारवार को, आज नजदीक से देखकर मुझे बेहद खुशी हुई है और मैं कह सकता हूं इस नैरो देश के प्रति मेरा कॉन्फिडेंस लेवल बढ़ा है, मुझे बेहद खुशी हुई। और मैं मानता हूं कि प्रोजेक्ट के पूरा होने के बाद हमारी सुरक्षा संबंधित जितनी तैयारियां हैं वो तो मजबूत होंगी, साथ ही हमारी ट्रेड, इकॉनमी और वो हम लोगों को सहायता, मानवीय सहायताएं मुहैया कराते हैं, उसमें भी एक मजबूती मिलेगी, ऐसा मेरा विश्वास है। अभी पवन कुमार ने कहा कि भारत का सबसे बड़ा एक रेलवे स्टेशन बनेगा। मैंने इससे पहले कहा कि भारत का ही नहीं बल्कि बजट एलोकेशन को बढ़ाने की जरूरत होगी, तो उसकी भी मैं कोशिश करूंगा। एशिया का बिगेस्ट एयरबेस बनना चाहिए, यह और जब मैं ऊपर से आ गया मैं देख रहा था इसकी प्रोग्रेस, तो स्वाभाविक रूप से इसका फ्यूचर भी हमको दिखा, इस एयरबेस का फ्यूचर कैसा है, और फ्यूचर जो इस एयरबेस का दिखाई दिया है, मैं आपसे कहना चाहता हूं, वो डिटेल में नहीं जाते हैं, इस एयरबेस का फ्यूचर हमको बहुत ही ब्राइट दिखा, और उनकी ट्रेनिंग यदि की हो जाती है तो अवसर को ट्रेनिंग जाती है। मैं अवसर का अभिनंदन करना चाहता हूं, जितने हमारे ऑफिसर्स हैं, जितने हमारे सेवियर्स हैं, मैं सभी अपनी तरफ से अभिनंदन करना चाहता हूं। और देश की पहली सी फैसिलिटी की मैंने आज देखी है, सुना था सी फैसिलिटी के बारे में, सी फैसिलिटी मैंने देखी नहीं थी, आज देखी है। मैं समझता हूं कि भारत में शायद अपने में ये अकेली पहली ये सी फैसिलिटी यहां पर होगी, अन्य किसी दूसरे स्थान पर नहीं है। इसलिए मैं कह रहा हूं कि नेवल बेस है वो कुछ एक विशेष आता है, डिफरेंट है दूसरे नेवल बेस से।
और मैं समझता हूँ कि अभी प्रकार की 30 हो जाने के परिणाम स्वरूप हमारे मेंटेनेंस पहले के कंपेरिजन में अधिक अच्छी तरह हो सकेगा, मेरा विश्वास है। दूसरा मैं ये कहना चाहूंगा कि मैरीटाइम और नेशनल सिक्योरिटी में जो हमारे इंडियन नेवी का कॉन्ट्रीब्यूशन है उसके बारे में वितरण समूह कम है। ऐसा नहीं कि केवल पिछले 2 सालों से मैं देखा, भारत सरकार ने इसके पहले 5 वर्षों तक इस देश का गृह मंत्री होम मिनिस्टर होने के नाते भी मैं बहुत ही गौर से इसको देखता रहा हूं। इंडियन नेवी के बारे में इतना हाल कम है और मैं ही नहीं, सिक्योरिटी रिलेटेड इश्यूज के संबंध में जिनको भी थोड़ी बहुत जानकारी होगी वो पूरी तरह से कॉन्फिडेंट होंगे। फ्यूचर में सबसे इंपॉर्टेंट रोल इस कंट्री की सिक्योरिटी के प्ले यदि कोई करेगा तो वो नेवी करेगी। देश की सुरक्षा में सबसे इंपॉर्टेंट रोल इसका होने वाला है, नेवी होने वाला है। अरविंद गुनगी, KNN सिटी न्यूज, कारवार। आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी। अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी। पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये। 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे। म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही। सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत। यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे। हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव। होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 2435 777 और 8884 121718। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना, मारुती गली, बेलगाम। मन भाए आराधना। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढविण्याचे उद्दिष्ट ठेवत बेळगाव येथील शनिवारकुट येथे आम आदमी पार्टीच्या कार्यालय उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश संयोजक पृथ्वी रेड्डी म्हणाले की येत्या निवडणुका लढविण्याचे उद्दिष्ट ठेवून बेळगाव महानगरपालिका व्याप्तीतील 58 वार्डातील प्रामाणिक संभाव्य उमेदवार शोधून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार असणार असल्याने या दृष्टिकोनातून पक्षाची रचना करत असल्याचे या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली आहे। ಪಕ್ಷ ಸುಮಾರು 8 ವರ್ಷದಿಂದ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಆದ ನಂತರ ವಿಭಿನ್ನ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಈಗ ಬೆಳೀತಾ ಇದೆ। ಅನೇಕ ಚುನಾವಣೆಗಳನ್ನು ನಾವು ಎದುರಿಸಿದ್ದೀವಿ, ಆದರೆ
ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ದೇಶದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಜಯ ಸಾಧಿಸಿ ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗಳು, ನಮ್ಮ MLAಗಳು, ಅದರಲ್ಲೂ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಉತ್ತಮ ಆಡಳಿತದ ಮಾದರಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋದರಲ್ಲಿ ನಾವು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ಮಾದರಿಯನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ತಂದು ಅಲ್ಲಿನ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಉತ್ತಮ ಆಡಳಿತದ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಆಗಿದೆ. ಅದೇ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈಗ ಮುಂಬರುವ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕ್ ಪಂಚಾಯಿತಿ, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಚುನಾವಣೆಗಳಲ್ಲಿ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಲಿದೆ. ಅದರಲ್ಲೂ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ 3 ಪ್ರಮುಖ ನಗರಗಳೇನಿವೆ, ಹುಬ್ಬಳ್ಳಿ, ಧಾರವಾಡ, ಬೆಳಗಾವಿ ಮತ್ತು ಗುಲ್ಬರ್ಗ, ಈ 3 ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಚುನಾವಣೆಯನ್ನು ಪಕ್ಷ ಅತಿ ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸೀಟ್ಗಳಲ್ಲೂ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಮಹತ್ವದ ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದೆ. ಸೊ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಏನು 58 ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ವಾರ್ಡ್ಗಳಿವೆ, ಈ ಎಲ್ಲ ವಾರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಆಮ್ ಆದ್ಮಿಯ ಅತ್ಯುತ್ತಮ ಭ್ರಷ್ಟರಲ್ಲದ, ಯಾವುದೇ ತೋಳ್ಬಲ, ಬಾಹುಬಲ ಅಥವಾ ಈ ಥರದ್ದು ಯಾವುದೇ ಕರಪ್ಟ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸಸನ್ನು ಇಲ್ಲದಂಥ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಸನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಈ ಮುಂಬರುವ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕಣಕ್ಕೆ ಇಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಆರಂಭಿಸಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನಿಂದ ನಾವು ಒಂದು ಇದಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಇವತ್ತು ಏನು ರಾಜ್ಯ ಸಂಚಾಲಕರು, ನಾವು ರಾಜ್ಯ ಸಹ ಸಂಚಾಲಕರು ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಭೇಟಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಬಲಿಷ್ಠ ತಂಡದ ಒಂದು ರೂಪುಗೊಳ್ಳುತ್ತಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕೊಟ್ಟು ಎಲ್ಲ ವಾರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಕರನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ ವೀಕ್ಷಕರನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ 5ರಿಂದ ಕನಿಷ್ಠ 5, ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗ್ಬೋದು, 10 ಆಗ್ಬೋದು, 15 ಆಗ್ಬೋದು, ಅತ್ಯುತ್ತಮ ಸಂಭಾವ್ಯ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಸಮಾಜದ ವಿಭಿನ್ನ ವರ್ಗದಿಂದ ಗುರುತಿಸಿ ಅವರ ಪಟ್ಟಿ ತಯಾರು ಮಾಡಿ ರಾಜ್ಯ ಸಮಿತಿಗೆ ಸಲ್ಲಿಸುವಂಥ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಒಪ್ಪಿಸಿ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯ ತಂಡ ಬಂದಿದೆ. ಈಗ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಮಾತುಕತೆಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ, ಇನ್ನು ಇಡೀ ದಿನ ಇವತ್ತು ಚರ್ಚೆ ನಡೀತಾವೆ. ಇಲ್ಲಿ ಈ ತಂಡಗಳ ರಚನೆ ಮಾಡಿ ವೀಕ್ಷಕರ ನೇಮಕ ಮಾಡಿ ನಾವು 15 ದಿನದ ಅವಕಾಶ ಅವರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. 15 ದಿನದ ಒಳಗಡೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಾರ್ಡ್ನಲ್ಲಿ 5 ಸಂಭಾವ್ಯ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಗುರುತಿಸೋ ಒಂದು ಟಾರ್ಗೆಟನ್ನು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ 15 ದಿನದ ನಂತರ ರಾಜ್ಯ ಸಮಿತಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ರಾಜ್ಯ ನಾಯಕರು ನಾವೆಲ್ಲ ಬಂದು ಮತ್ತೆ ಇದರ ಒಂದು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಇದರಲ್ಲಿ ಅತ್ಯುತ್ತಮ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಿ तम ಮುಂದೆ ಮತ್ತೆ ಜನರ ಮುಂದೆ ಅವರ घोषणेಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. यापूर्वी आपल्या पक्षात अनेक कार्यकर्ते कार्य करत असून येत्या मनपा निवडणूक व स्थानिक संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात पक्षामध्ये प्रामाणिक व समाजाला उपयुक्त अशा कार्यकर्त्यांची निवड करून बेळगावमध्ये आम आदमी पक्ष बळकट करण्याचेही ध्येय असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. आपला पक्ष दिल्ली दरबारी उत्कृष्ट कार्य करत असून जनतेच्या हितासाठी संपूर्ण देशामध्ये आम आदमी पार्टी उत्तम प्रशासन देण्याची वाटचाल करत आहे. नरेंद्र मोदी देशात फक्त आश्वासनाचा भडीमार करत असून जनता सध्या अस्वस्थ झाली आहे. सध्या बेळगावमधील जनता आम आदमी पक्षात स्वयंप्रेरित होऊन सामील होत आहेत. आगामी काळात पक्ष निश्चितच बळकट होईल यात शंका नाही. या पत्रकार परिषदेत राज्य सहसंचालक शांतला धामणे, जॉईंट सेक्रेटरी दर्शन जैन, बेळगाव जिल्हा निरीक्षक संतोष नरगुंद, अरविंद कपाडिया व सहसंचालक गिरीश बाळेकुंद्रीसह अन्य उपस्थित होते. कोरोना साखळी तोडण्यासाठी बेळगावात शुक्रवार सायंकाळी 7 वाजल्यापासून शनिवार आणि रविवार 2 दिवस वीकेंड कर्फ्यू लागू केला जाणार आहे. शुक्रवारी रात्री 7 ते सोमवार सकाळी 5 वाजेपर्यंत 2 दिवस हा लॉकडाऊन कर्फ्यू असणार आहे. या काळात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बेळगावात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यानुसार शनिवार आणि रविवार 2 दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहेत. शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊनबाबत DCP विक्रम आमटे यांनी माहिती दिली आहे. या वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबद्दल हा तपशील. शनिवार आणि रविवार सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत अत्यावश्यक सेवेला मुभा देण्यात आली आहे. भाजीपाला, फळे, किराणा दुकान, डेअरी, मटण चिकन दुकान याशिवाय आयसोलेटेड मद्य विक्री असणार सुरू. या काळात घरपोच सेवा तसेच पार्सल सेवाही असणार आहे. फिरत्या अन्न व फळ विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. आधी ठरलेल्या व परवानगी घेतलेली असल्यास लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. रुग्ण, नातेवाईक व लस घेणाऱ्यांची अडवणूक नाही. अत्यावश्यक प्रकारात येणाऱ्या उद्योगांनाही मुभा देण्यात आली आहे. अनावश्यक वस्तूंची दुकाने आणि कार्यालये बंद राहतील. तसेच इलेक्ट्रिक उपकरणांची दुकाने देखील बंद राहणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव. इदलवन ग्रामपंचायतीच्या वतीने सिंगिनकोप गावातील सरकारी गायरांमध्ये होत असलेल्या कचरा विल्हेवाट प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. सिंगिनकोप गावातील सर्वे नंबर 13 मधील जमीन ही सिंगिनकोप ग्रामस्थांच्या जनावरांच्या चाऱ्यासाठी एकमेव राखीव गायरान असून त्या व्यतिरिक्त गावाला कोणतेही गायरान जनावरांच्या चाऱ्यासाठी व गावाला पुढील शासकीय येऊ घातलेल्या योजनांसाठी गावाला गायरान शिल्लक नाही. आणि हा जर का प्रकल्प झाला तर गावातील शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्याय होईल. यासाठी गावचा प्रखर विरोध असून आपण या आवाजाची गांभीर्याने विचारणा करून समस्या सोडवण्याची विनंती माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा कुंभार यांनी केली आहे. इदलवन ग्रामपंचायतच्या वतीनं सिंगिनकोपच्या गायरांमध्ये 8 एकर 4 गुंठे जमीन आहे. त्याच्यामध्ये 5 एकर त्यांचा जमीन हडपण्याचा प्रयत्न चालू आहे. ते काम बंद पडण्यासाठी आम्ही सिंगिनकोप ग्रामस्थ इथं आलेलो आहोत. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी याच्याकडे लक्ष घालून ते काम तरी थांबवावं हे मी त्यांना विनंती करत आहे. त्याच्यावरती आमच्या इदलवन ग्रामपंचायती व्याप्तीतील सर्व लोक त्याच्यावरती उदरनिर्वाह करत आहेत की जनावरे मेंढी पालन करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. आणि ते जर त्याच्यामध्ये हा जर प्रकल्प आला तर त्याच्यामध्ये सिद्धनाथ देवस्थान आहे आणि हा जर तिथं प्रकल्प राबवण्यात आला तर आमच्या बऱ्याचशाच लोकांवरची उपासमारीची वेळ येणार आहे. तरी साहेबांनी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि व इदलवन ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही मेंबर लोकांना पण सोबत आणलेलं आहे. तरी साहेबांनी ते करत आहोत. तेवढे आमचा विनंतीला मान देऊन हे काम तरी थांबावं हे आम्ही सर्वांना विनंती करत आहोत. या संदर्भावेळी ग्रामपंचायत सदस्य परशुराम कुंभार तसेच माया कुंभार, कलराम पाटील, दुधाप्पा कुंभार, कृष्णा कुंभार, सात्यप्पा पाटील सह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज. आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग. आदर्शा ड्रेस सर्कल,
magnet of attraction definitely for men. Adarsha Dress Circle, Khade Bazar, Belgav. Phone 0831 240 7480. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. बेळगाव शहरातील वॅक्सिन डेपो हे निसर्गरम्य असे वन आहे. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने आयुर्वेदिक झाडे व अनेक वन्य प्राणीही या ठिकाणी आहेत. मात्र स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या वॅक्सिन डेपोमध्ये वेगवेगळे प्रकल्प राबविण्याच्या योजना आखल्या जात आहेत. त्यासाठी येथील हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. मात्र वॅक्सिन डेपोमध्ये जे सौंदर्य आहे ते कुठेच भेटणार नाही. या लहानशा जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. जर का वॅक्सिन डेपोमधील झाडे तोडली तर या ठिकाणी जे पक्षी येतात ते कमी होतील, म्हणजे या निसर्गरम्य भागाचा नाश केल्याप्रमाणे होईल. या कारणाने वॅक्सिन डेपोत होत असलेले प्रकल्प म्हणजे एव्हिएशन गॅलरी, आर्ट गॅलरी, एम्पी थिएटरची निर्मिती करण्यात येऊ नये म्हणून द मेंबर ऑफ वॅक्सिन डेपो ऑर्गनायझेशन बेळगाव यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या वॅक्सिन डेपोला सुंदर असे सौंदर्य लाभले आहे. मात्र स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना हे निसर्गाचे सौंदर्य काळाने कठीण झाले असून त्याला नष्ट करण्यास पुढे येत आहेत. बेळगावला स्मार्ट करा, पण वॅक्सिन डेपोमध्ये न करता दुसऱ्या ठिकाणी करावे, याला आमचा कोणताही विरोध नाही. मात्र आयुर्वेदिक औषधी वनस्पती असलेल्या झाडांची कत्तल करून जर का प्रकल्प राबविण्यात आले तर बेळगावचे सर्व निसर्गरम्य वातावरण नाश होणार, हे मात्र नक्की. यावेळी द मेंबर ऑफ वॅक्सिन डेपो ऑर्गनायझेशन सदस्यांकडून अधिक माहिती देण्यात आली आहे. वॅक्सिन डेपो हे पहिला वॅक्सिन इन्स्टिट्यूट होती 1904ला केलेले आहे आणि ते तेव्हा वॅक्सिन मॅन्युफॅक्चर करत होते. आता सबसिक्वेंटली त्याला एक तुम्ही अर्बन जंगल म्हणू शकता. 156 एकरचं अर्बन जंगल आहे बेळगावमध्ये. आपल्याला सगळ्यांना आम्ही त्याला लंग्स ऑफ बेळगाव, मी ऑक्सिजन चेंबर ऑफ बेळगाव असं म्हणू शकतो. आता पहिला तुम्हाला माहिती आहे की सुवर्ण सौदा बांधणार होते, त्याच्यानंतर विरोध झाल्यानंतर ते कॅन्सल झालं आणि 2006ला कर्नाटका गव्हर्नमेंटने एक ऑर्डर पास केली की वॅक्सिन डिपो जे आहे त्याला फक्त बॉटॅनिकल गार्डन असं ठेवायचं, अशी क्लिअर ऑर्डर पास झालेली आहे 6 जुलै 2006ला. सबसिक्वेंटली वॅक्सिन डिपो त्याचं नॅचरल ग्लोरी काय आहे ते रिटर्न केलं. 2011मध्ये ह्यांनी ठरवलं की आपण वॅक्सिन डिपोमध्ये हे बांधायचं म्हणून काय ग्लास हाऊस बांधायचं, पण ग्लास हाऊसही काय बांधलेलं नाही. 2015मध्ये केव्हा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट सगळ्याकडे लॉन्च झाले. बेळगाव सिलेक्ट झालं, बेळगावचा नंबर 16 लागला. आउट ऑफ 20 सिटी 16th बेळगावचं नंबर होतं आणि त्या 16मध्ये त्यांनी काय तेव्हा प्रेझेंट केलं म्हणजे आम्ही बेळगावीला हेरिटेजल टॅग देऊन जसं हेरिटेज आहे ते मेंटेन करतो म्हणून. आणि मेन 2 मुद्दा होते तेव्हा, एक वॅक्सिन डिपो आणि एक फोर्ट एरिया. आता फोर्ट तर ह्यांना डेव्हलप करायला मिळालं नाही, बिकॉज फोर्ट डेव्हलप करायला मिळालं बिकॉज ते कॅन्टोन्मेंट एरिया आहे. वॅक्सिन डिपो ह्यांनी त्याला डिस्ट्रक्शन करायला लागलेत. जे ओरिजिनल प्लॅन होतं जे गव्हर्नमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेलं आहे त्याच्याकडनं डिव्हिएट होऊन आज हे सगळ्या वॅक्सिन डिपोमध्ये डिस्ट्रक्शन चालू केले. वेगवेगळं आता एव्हिएशन म्युझियम आणि वॅक्सिन डिपो हेरिटेज पार्क ह्या दोन्हीचं काहीही कनेक्शन नाही आहे. खरं तिकडे एव्हिएशन म्युझियम, विलेज गॅलरी, आर्ट गॅलरी हे सगळं व्हायला लागलं आहे. त्याच्यामुळे आमच्या ह्याच्यात विरोध आहे. 2016मध्ये पण एक ऑर्डर पास झालेली आहे की वॅक्सिन डिपोला ओरिजिनल हेरिटेज पार्क म्हणून ठेवायचं म्हणून. त्याच्यावर आम्ही आज DCना हे करायला आले रिक्वेस्ट की वॅक्सिन डिपोला नॅचरल ह्याच्यामध्ये प्रिझर्व करा आणि बेळगावी लोकांचं अपोजिशन आहे याला डेव्हलपमेंट करा. शहरातील या वॅक्सिन डेपोमध्ये सकाळी वयोवृद्ध नागरिक फिरण्यासाठी जातात, कारण वॅक्सिन डेपोमध्ये ऑक्सिजनचा साठा भरपूर आहे आणि तेथील वातावरण सर्वांना भूल घालते. वॅक्सिन डेपोला ऑक्सिजन चेंबर ऑफ बेळगाव असेही संबोधले जाते. यामुळे या सर्व निसर्गरम्य वातावरणाचा नाश होऊ नये यासाठी हा प्रयत्न असल्याचे निसर्गप्रेमींची समस्या समजून कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव. ನೋಡ್ರಿ ಸುತ್ತೂರು ಮಠಕ್ಕೆ ಹೋದದ್ದು ಅವ್ರ ತಾಯಿಯವ್ರು ತಿರ್ಕೊಂಡು ಸಿರಿಯವ್ರ ತಾಯಿ ತಿರ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ ಫಸ್ಟ್. ಅಲ್ಲಿ ರಾಜಕಾರಣ ಇಲ್ಲ. ಮುಂಬೈಗೆ ಹೋದದ್ದು ರಾಜಕಾರಣ ಇದೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಮುಚ್ಚು ಮರಿಲ್ಲ. ಶ್ರೀಗಳ ಭೇಟಿಯಾದ ಓನ್ಲಿ ಅವ್ರ ತಾಯಿಯವ್ರಿಗೆ ತಿರ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ. ಅಲ್ಲಿ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರ ಸ್ವಾಮೀಜಿ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡೋದು ಅವ್ರ ಪದ್ಧತಿ. ಆ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಇದು ರಾಜಕಾರಣ ಸೇರಿಸ್ಬಿಡು. ಒಂದು ಅಲ್ಲಿ ಮೈಸೂರು ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿ ಉಳ್ಕಿದ್ದು ಹೆಂಗೆ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತೇನೆ ಸರ್. ಅದೇ ಈಗ ಮುಂಬೈ ಹೋಗಿದ್ದು ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಮತ್ತು ಶಾಸಕ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಯಾಕೋ ಒಂದು ರೀತಿ ವೈರಾಗ್ಯ, ಯಾಕೋ ಈ ರಾಜಕಾರಣವೇ ಬೇಡ ಅನ್ನೋ ನೀವು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಯಾಕೆ, ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಆಗೈತೆ ಅಂತ? ಅದು ನಾನು ಇವತ್ತು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡೋದು ನಿಜ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎರಡು ಮಾತಿಲ್ಲ. ಅದು ಕೆಲವೊಂದು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ನಿನ್ನ ಇನ್ನೂವರೆಗೆ ನಾನು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತಾ ಹೇಳಿ ಅದರಲ್ಲಿ ಮೀಡಿಯಾ ಹೆಂಗೆ ಲೀಕ್ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನನ್ನ ಆಂತರಿಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಮಿತ್ರ ಮಂಡಳಿ ಮಾತಾಡಿದಾಗ ಲೀಕ್ ಆಗಿದೆ, ಅದು ನಿಜ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸುಳ್ಳು ಹಾಕೋದ
ಯಾವ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಮಾತಾಡಿದಾಗ ಖರೆ ತಗೋದ್ರೆ ಅದ್ರ ನಿಜ. ನಾನು ರಾಜೀನಾಮೆ ಬಂದದ್ದು ನಿಜ. ಅರೆ ಇವತ್ತೇ ಅತ್ತಿಲ್ಲ, ಇವತ್ತು ಇನ್ನೊಂದು 7-8 ದಿವಸ ಬಿಟ್ಟು ನಾ ಎಲ್ಲ ಇವಾಗ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಮಾತಾಡಿದ್ನಿ. ಕೆಲವೊಂದು ನಮ್ಮ ಹಿತೈಷಿಗಳಿರ್ಬೋದು ಯಾರ್ಯಾರು ಏನೇನೋ ಮಾತಾಡಿದ್ರು, ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು 2 ದಿವಸ ಟೈಮ್ ಕೊಡಿ ನನಗೆ. ಆಮೇಲೆ ಇದು ರಾಜಕಾರಣ ಮಾತಾಡೋಣ. ರಾಜ್ಯ ಬಿಜೆಪಿಯಲ್ಲಿರೋ ನಾಯಕರು ನಿಮ್ಮ ಬೆನ್ನಿಗೆ ಚೂರಿ ಹಾಕಿದ್ರ ಅಂತ ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಪಕ್ಷ ಹಾಗೂ ಸಂಘ ಪರಿವಾರ ದಿಲ್ಲಿ ಹೈಕಮಾಂಡ್ ನನ್ನ ಭಾಳ ಪ್ರೀತಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡಾರೆ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಿಲ್ಲ. ಕೆಲವೊಂದು ಜನ ಮಾಡಿದ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಈಗ ಹೇಳೋದು ಬೇಡ, ಹೇಳ್ತೇನೆ. ಆತು ನಿರ್ಧಾರ ನೋಡ್ರಿ, ಶಾಸಕತನ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಇನ್ನೂ ನಮ್ಮ ಬ್ರದರ್ಸ್ ಅದಾರ, ನನ್ನ ಮಕ್ಳು ಅದಾರ, ಇನ್ನೂ ರಗಡ್ ಹುಲಿ ಅದಾವೆ. ಅವ್ರ ನಮ್ಮ ವಿರೋಧಿ ತಿದ್ದಿರ್ಬೇಕು. ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಮೂಲ ಗುಂಪು ಮಾಡಿದ್ರೆ ಮುಗಿತಿದ್ರೆ ಅದ್ರ 10 ಪಟ್ಟು ಹುಲಿಗಳು ಅದಾವೆ, ನಾವು ರೆಡಿ ಇದ್ದೇವೆ. ನೋಡ್ರಿ, ಅಸಮಾಧಾನ ಕೆಲವೊಂದು ಬಹಿರಂಗ ಪಡಿಸಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ನಾ ಈಗ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಕೆಲವೊಂದು ತಾಂತ್ರಿಕ ಸಮಸ್ಯೆ ಇದಾವೆ, ಕಾನೂನು ತೊಡಕದಾವೆ. ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಇವತ್ತು ನಂಗೆ 2 ದಿವಸ ಟೈಮ್ ಕೊಡಿ, ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಈಗ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ. ನಾನು ಮುಂಬೈಗೂ ನಮ್ಮ ಗಾಡ್ ಫಾದರ್ ಮಾತಾಡೋದು ನಿಜ, ಆ ರಾಜಕಾರಣಕ್ಕೆ ಕೊಡೋದು ಹೆಂಗಿತ್ತು ನಿಜ. ಬಟ್ ಇವತ್ತು ಹೇರಿಕಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಕೆಲವೊಂದು ವಿಶ್ಲೇಷಣೆಯನ್ನು ನೋಡಿದೆ ಕಳೆದ 4-5 ದಿವಸ. ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಮಂತ್ರಿ ಆಗಿ ಲಾಬಿ ಮಾಡ್ತಂತ ಸಣ್ಣ ಮನುಷ್ಯನ ಅಲ್ಲ. ಒಂದು ಸರ್ಕಾರದಾಗ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡ್ತಾ ದೇವ್ರ ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಾನೆ, ಮತ್ತೊಬ್ಬ ಮಂತ್ರಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಾನೆ. ನನ್ನ ಮಂತ್ರಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾರ ಮನೆಗೆ ಹೋಗುವಂಥ ಸಣ್ಣ ಮನುಷ್ಯನ ಅಲ್ಲ. ಅದು ಹೇಳಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ರೀ. ಅದು ನಾವು ನಮ್ಮ ಗಾಡ್ ಫಾದರ. ನಾವು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 7 ಅವತ್ತು ಫೀಲ್ಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಇತ್ತಲ್ಲ, ಈ ಚುನಾವಣೆ, ಅವತ್ತು ಅವ್ರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾಗ ಅವತ್ತು ನಾನು ಪಕ್ಷ ಇದನ್ನು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ್ ಮಾಡಿ ಇದನ್ನು ಸರ್ಕಾರ ತೆಗಿಬೇಕಂತ ನಿರ್ಣಯ ಆದ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 7 ಆ ಫೀಲ್ಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಚೇರ್ಮನ್ ಎಲೆಕ್ಷನ್. ಫಡ್ನವೀಸ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾಗ ಪುಣಾದಲ್ಲಿ ಸಾಯಂಕಾಲ 6 ಗಂಟೆಗೆ ನಾನು ಹೋಗಿ ಅವ್ರ ಮಾತು ತೊಗೊಂಬಂದಿನಿ. ಅವತ್ತನ ಏನು ಮುಂದೆ ಏನಾಗ್ಬೋದು ಅವತ್ತು ಹೇಳಿದೆ ನಾನು. ಅದು ಇವತ್ತು ನಡೆದಿದೆ, ಅದನ್ನು ಹೋಗಿ ಅವ್ರು ನೆನಪು ಮಾಡಿದೆ. ಆ ಪ್ರಕಾರ ಏನು ಹೇಳಿದಕ್ಕೆ ಅವ್ರು ನಾನು ಬೆಂಡಿಗೆ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಸೇಮ್ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತೀವಿ ನೋಡಿ, ನಾನು ನೋಡ್ರಿ, ನಾ ಯಾರ ಜೊತೆ ಮಾತಾಡಲ್ಲ. ನಾನು ನಾಟಕ ಮಾಡೋ ವ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲ, ಮೀಡಿಯಾ ಮುಖಾಂತರ ನಾನು ರಾಜಕೀಯ ಫಾಯ್ದೆ ತೊಗೊಂಡು ಮನುಷ್ಯ ಅಲ್ಲ. ನನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ಒಂದು ಅಂದದ. ಮುಂದೆ ನೋಡೋಣ. ಸಿಎಂ ಬದಲಾವಣೆ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಸರ್. ನೋಡ್ರಿ, ನಾ ಮಣ್ಣು ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಪದೇ ಹೇಳೋದು ಸರಿಯಲ್ಲ. ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರು 2 ವರ್ಷ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮುಂದುವರಿತಾರೆ, ಅವ್ರ ನೇತು ಇಲೆಕ್ಷನ್ ಚುನಾವಣೆ ಮಾಡ್ತದೆ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಮುಂದೆ ಹೈಕಮಾಂಡ್ ನಿಂತಿರ ಮಾತು ನೋಡೋಣ. ಅವ್ರ ಯಾರಿಗೆ ಹೇಳಿದೆ ನಾನು, ಈಗ ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅದ್ರ ಸಾಕಷ್ಟು ತಮಗೆ ನೋವಾಗಿದೆ ಅಂತ ನೋವಾಗಿದೆ, ಮಣಿಗೆ ಹಸ್ತಾನೆ ಅವ್ರು ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ನೋಡೋಣ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेमध्येही हेल्प फॉर निडी या संस्थेने 48 मृतदेहांवर स्वतः खर्च उचलत त्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले आहेत. त्या व्यतिरिक्त बेळगाव जिल्ह्यातील 700 ते 800 रुग्णांना व मृतांना ॲम्ब्युलन्स सेवा दिली आहे. तसेच या संकटकाळात या संस्थेने ऑटो ॲम्ब्युलन्सची सुरुवात देखील केली आहे. याच पार्श्वभूमीवर परशुराम कांबळे नामक व्यक्तीचे अंत्यसंस्कार केल्याने सुरेंद्र अनगोळकर यांचे अंतिम संस्कार केलेल्या व्यक्तीच्या मुलाने आभार मानले आहेत. आमचे वडील परशुराम देवानंद कांबळे यांचं निधन झालं आहे. या साहेबांनी आम्हाला जेवणापर्यंत अंतिम संस्कारापर्यंत मदत केलेली आहे. यांचे उपकार आम्ही काही बोलू शकत नाही. असे मोठे आमच्यावरती उपकार झालेले आहेत. ಆಮೇಲೆ ಊಟದ ಭಾಳ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ರೀ ನಮ್ಗೆ ಈ ಅಂಥ ಎಳೆದಾಗ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಒಳಗೆ. ಆದರೆ ಈಗ ಅವ್ರ ಅಪ್ಪಾರ ಸತ್ತಾಗನೂ ಈ ಕಟ್ಗಿದು ಚಿಮ್ನೆನಿದು ಎಲ್ಲರಿಂದ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ರೀ ನಮ್ಗೆ. ಇವ್ರ ಉಪಕಾರ ಅಂತೂ ಎಂದೆಂದೂ ಮರಿದಂಗೆ ದೇವ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡಿಲ್ರಿ ಇವ್ರಿಗೆ. ಇದು ಆಶೀರ್ವಾದನ ಬೇಡ್ಕೋತೇನೆ. फूड फॉर निडी या माध्यमातून रोज गरजू लोकांना 700 ते 80 फूड पॅकेटचे वाटप करण्यात येत होते. त्याचबरोबर नाश्ता, चहा यांचेही वाटप रोज करण्यात येत होते. या कामी बऱ्याच संस्था व देणगीदारांनी मदत केली. त्याकरिता सुरेंद्र अनगोळकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. हमारा हेल्प फॉर निडी, फूड फॉर निडी और एजुकेशन फॉर निडी, ये 3 संस्थाएं और 3 प्रोजेक्ट हम लोग चलाते हैं, जिसमें आज कोरोना के तकलीफ़ के टाइम में, सेकंड कोरोना वेव के टाइम में हम लोगों ने कई लोगों को ब्रेकफास्ट से लेके ब्रेकफास्ट, लंच, डिनर, चाय ये सुविधा प्रोवाइड की थी. उसमें से ही कई सारे लोगों को इसकी सुविधाएं उपलब्ध होने के बाद उनको आज डिस्चार्ज मिला है. बहुत से लोगों को फिर भी बहुत से लोग ऐसे थे जिनको उनकी पैसों की कमियों के कारण आखिर में लकड़ी के लिए भी उनके पास पैसा नहीं था. वैसे लगभग हम लोगों ने 48 लोगों को हम लोगों ने सहायता करते हुए उस लोगों को लकड़ी का खर्चा हम लोगों ने उठाया है.
उसके साथ साथ कुछ लोगों को जो लिंगायत पद्धति के अनुसार दफनाया जाता है, उसका मट्टी का विधि का जो भी खर्चा है हम लोगों ने उठाया है। कुछ लोग क्रिस्ती थे, उनका भी हम लोगों ने क्रिश्चियन पद्धति से उनका अंत्य संस्कार किया है। तो ये तकलीफ़ ध्यान में रखते हुए आगे चल के फिर से कोरोना बढ़े ना, इस ओर से हम सभी को अपना और हमारे फॅमिली का और आस पड़ोस का ख्याल रखना ज़रूरी है। या संस्थेसाठी 6 ऑटो ॲम्ब्युलन्स कार्य करीत आहेत। या ऑटो ॲम्ब्युलन्समधून सुमारे 1300 ते 1500 रुग्णांना सेवा देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट KNN-City न्यूज बेळगाव। आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत रहा KNN-City न्यूज मराठी। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स। साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध देवस्थानातील एक असलेले मंगसुळी मल्लय्य देवस्थानाच्या विकासासाठी यापूर्वी 1,50,00,000 रुपये मंजूर झाले असून कामकाज होणाऱ्या स्थळाची स्थळीय प्रमुख आणि ग्रामस्थांसोबत वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांनी पाहणी केली आहे। मंगसुळी गावातील प्राचीन देवस्थान असलेले मल्लय्य देवस्थानाला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या। त्यानंतर तेथे CC रस्ता, पेवर्स, व्यावसायिक संकुल स्थापन करण्यास सरकारकडून अनुदान मंजूर करण्यात आले आहे। तसेच श्रीशैल मल्लिकार्जुन देवस्थानाचा विकास करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्रीमंत पाटील यांनी सांगितले आहे। 1,50,00,000 ರೂಪಾಯಿ ಕಾಮಗಾರಿ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ತಂದಿವಿ। ಅದರಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಪೇವರ್ ಬ್ಲಾಕ್ಸ್ ಹಾಕೋದು, RCC ರೋಡ್ ಮಾಡೋದು ಮತ್ತು ಈಗಾಗಲೇ ಅಲ್ಲಿ ಏನು ಅಂಗಡಿಗಳು ಅದಾವು ಅದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಅದಾವು, ಆ ಸರಿಯಾಗಿ ಒಂದು ಲೈನ್ಲಿ ರೋಡ್ ಬಾಜುಕ್ಕೆ ಅವರು ಶಿಫ್ಟಿಂಗ್ ಮಾಡೋದು ಮತ್ತು ಇಂಥ ಒಂದು ಪ್ರಾಚೀನ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇನ್ನೂವರೆಗೆ ಏನೇನು ಇಂಥ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲಾಗಿದ್ದು, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದಲ್ಲಿ ಕಲ್ಲ ಆದ ಮಣ್ಣು ಬಿದ್ದಿತ್ತು, ಧೂಳು ಹಾರ್ತಿತ್ತು, ಆದರೆ ಆ ರೀತಿ ಆಗಬಾರ್ದು, ಈ ಪ್ರಸಿದ್ಧ ದೇವಸ್ಥಾನ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿ ಇರಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು 1,50,00,000 ಅನುದಾನ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಕರೆಸಿದ್ದೀವಿ। ಕೆಲವು ನಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ಅಂಗಡಿಯವ್ರದ್ದು ಒಂದು ಏನ್ರಿ ಸಜೆಷನ್ ಐತಿ, ನಾವು ಊರಾನ ಮಂದಿ ಮತ್ತು ನೀವು ಕೂಡಿ ಮುಗಿಸಿ ತಾಬಡ್ತೋಬ್ ತಿಳಿಸ್ರಿ, ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ವಿ। ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಮಾಳಿ ಸಾಹೇಬರು ಇಲ್ಲಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಭೇಟಿ ಕೊಡ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತೇಳಿ ಅಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ ನಾವು। ಇವರು ಖರೇನ 60 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಸ್ವಂತ ಎಲ್ಲ ಜನ ಕೂಡಿಸಿ ಅದೇನು ದುಡ್ಡುಗೊಳೆ ಮಾಡಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಚಂದವಾದಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರು, ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಕೊಡ್ತೀವಿ ನಾವು। ಅದೇ ರೀತಿ
मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्ट कमिटी अध्यक्ष चिदानंद माळी म्हणाले की गावाला आवश्यक असलेली आदर्श शाळा सुरू करावी, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि उच्च शिक्षण मिळावे. यासाठी मंत्री श्रीमंत पाटील यांनी शिक्षणाला प्रथम आद्यता दिली आहे, असे ते यावेळी म्हणाले आहेत. आमच्या काय इथे काय कमी आहे याचा परीक्षा घेतली नाही त्यांनी. खंडोबा मंदिरामध्ये असू दे, या ठिकाणी असू दे किंवा अन्यत्र असू दे, मंगसुळीला खरोखरच शिक्षणाची गरज आहे. आणि शिक्षण घेतल्यानंतर माणूस काय होतो हे त्यांना आता समजलेलं आहे. त्यामुळे शिक्षण दिल्यानंतर वाद विवाद किंवा हे करू नका, ते करू नका, ते अगोदर करा, हे नंतर करा, ह्या गोष्टी होणार नाही. खरोखरच एक अत्यंत उच्च विभूषित असलेले माननीय मंत्री महोदय आम्हाला लाभलेले आहेत. मंगसुळीला डिजिटल क्लासरूम असू देत, मंगसुळीचे जी जुनी जी शाळा आहे या ठिकाणी सिद्धाराज भोजराज पवार देसाई यांनी बांधलेली, त्या शाळेचे जरी सीट जरी चेंज केले, वरचे शाळा अखंड चांगलेली आहे, 56च्या आसपास बांधलेली. नवीन इमारत बांधून देतो म्हटलं तर हा फारच मोठा आनंद आहे. डिजिटल क्लासरूम देतो म्हटलं तर अत्यंत आनंद आहे. अनेक सब्जेक्टचे एक प्रावीण्य असणारे टीचर्स देतो, हाही आनंद आहे. कमीत कमी आम्हाला अपेक्षा होती की शाळेच्या वरचा जे कौल आहे ते बदलून सीट बदलून दिलं तरी फार मोठा आनंद होत होता. आता तात्याने मला वाटतंय आम्हाला जे काय पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त सांगितलं ना, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हा खरोखरच मंत्र त्यांनी आम्हाला दिलेला आहे. मी धन्यवाद देतो. सार्वजनिक आपल्या समस्या घेऊन मंत्रीकडे जाण्याआधीच मंत्री श्रीमंत पाटील आमच्यापाशी येऊन सर्व समस्या दूर करत आहेत, असे यावेळी सांगण्यात आले असून यावेळी तालुका पंचायत सदस्य संभाजी पाटील, आमिर शेखसह अन्य उपस्थित होते. विजय महांतेश अरकेरी, KNN सिटी न्यूज, कागवाड. घराची दुरुस्ती दरम्यान भिंत कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला असून दुसरा कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना कारवार सदाशिवगड येथील वैशावाडमध्ये घडली आहे. कारवार सदाशिवगड येथील वैशावाडीतील तुळसीबाई यांच्या घराची दुरुस्ती करतेवेळी भिंत कोसळली असून हुच्चप्पा नामक 35 वर्षाचा कामगार मृत्यू पावला असून तो मूळचा बागलकोटचा रहिवासी होता. भिंत कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन्ही कामगार अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही कामगारांना बाहेर काढले, परंतु एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा कामगार गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. चितकाकुल पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत घटना घडली असून PSI संपत कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अरविंद गुंगी, KNN सिटी न्यूज, कारवार. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. वॅक्सिन डेपोमध्ये होणारे स्मार्ट सिटी प्रकल्प करावे रद्द. दी मेंबर ऑफ वॅक्सिन डेपो ऑर्गनायझेशन बेळगावकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. प्रकल्पाच्या नावे होणाऱ्या हजारो आयुर्वेदिक झाडांची कत्तल थांबवून निसर्ग वाचवण्याची केली मागणी. बेळगावमध्ये शुक्रवारी सायंकाळी 7 पासून सोमवारी सकाळी 5 पर्यंत विकेंड कर्फ्यू. सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत भाजीपाला, किराणा, आयसोलेटेड मद्य विक्री राहणार सुरू. अनावश्यक वस्तूंची खरेदी कार्यालय बंद राहणार असल्याची पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांनी दिली माहिती. आमच्या घरात भरपूर वाघ असल्याचे माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांचे स्पष्टीकरण. विरोधकांनी कोपऱ्यात बसून राजकीय जीवन संपले असे समजणारे मूर्ख. महाराष्ट्र माजी मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत माझे गॉडफादर. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.